सांगलीतील तासगाव नगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र आलेले आहेत। वंचितचे नेते सुजात आंबेडकर आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत तासगाव आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला। यावेळी आयोजित जाहीर सभेला सुजात आंबेडकर आणि संजय काका पाटील यांनी संबोधित केलं। संजय काकांची लोकप्रियता पाहूनच वंचितचे त्यांच्या स्वाभिमानी आघाडीसोबत आघाडी केलेली असून संजय काका यांच्या मदतीमुळे तासगावमध्ये वंचित आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार हे सध्या आघाडीवरती आहेत। संजय काकांची तयारी असेल तर यापुढे देखील वंचित स्वाभिमानी आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवू अशी प्रतिक्रिया ही सुजात आंबेडकर यांनी तासगावमध्ये दिली आहे। तर यापुढे देखील वंचित सोबत राहू अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। आज तासगाव इथे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच स्वाभिमानी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा एक जो पॅनल आहे त्याच्या प्रचारासाठी इथे उपस्थित राहिलोय। संजय काका पाटील यांचं जे काम आहे त्या कामाच्या मागे आणि त्यांच्या विकास कामाच्या मागे खूप मोठा असा लोकांचा ओढ आहे। त्यांच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडीची भर पडलेली आहे। आम्ही त्यांच्याशी हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्याने राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत। आणि आज यांच्या रूपाने पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं। उद्या ती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणाने राहू। मला या निमित्त एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।